मराठा आरक्षण कोण जिता कोण हारा. मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा दावा सरकार करत असली तरी प्रत्यक्ष तसे चित्र पाहायला मिळत नाही. ओबीसी अंतर्गत जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रचलित कार्यपद्धतीची नव्याने मांडणी करणारी प्रारूप अधिसूचना सरकारने जारी केली आहे. तिला अध्यादेश असल्याचे ठसवण्याचा प्रयत्न करून मनोज जरांगे यांचं उपोषण आंदोलन संपवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी ठरले आहे. पण सगळे सोयरे शब्द नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. त्याबाबत हरकती सरकारने मागितल्या असून नातेवाईकांच्या जात दाखल्याच्या शपथपत्राच्या आधारे अर्जदारास कुणबी दाखला मिळवण्यासाठी आधी गृह विभागाकडून चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण कसे द्यायचे यावर निर्णय होईल. पण तुर्तास मराठा आरक्षण कोण जिता कोण हारा हा प्रश्न अनुत्तरित आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा विजय झाला आहे. जरांगे यांच्या अनेक मागण्यांपैकी किचकट असणारी मागणी सरकारने मान्य केली आहे. ही मागणी होती 57 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाजाच्या गणगोतीमधील सगळे सोयरे यांना आरक्षण देण्याची. याबाबतचा अध्यादेश सरकारने काढला. शिवाय मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीत जरांगे पाटील यांना दिल्याने मराठा समाजात आनंदाचं वातावरण आहे. असं असताना अध्यादेशात धोका झाल्यास पुन्हा मुंबईला येऊन हे शहर जाम करू असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाचा जल्लोष करताना कोण जिता कोण हारा याचे उत्तर अनुत्तरित राहते. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटील यांना पर्यायाने कोट्यावधी मराठा समाजाला खुश करण्यासाठी सरकारने तातडीने अध्यादेश काढला असला तरी असे आरक्षण कायद्याच्या कसोटीत टिकणारे नाही, असे कायदे अभ्यासक मंडळींचे म्हणणे आहे. मराठा आंदोलनाचे विरोधक गुणरत्न सदावर्ते यांच्या मते सगळे सोयरे यांचे कायद्यात आरक्षण अंतर्भूत असताना वेगळ्या आरक्षणाची आवश्यकता काय? जरांगे युद्धात जिंकले पण तहात हारले, असे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचं म्हणणं आहे. तर मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी वेगळाच सूर लावला आहे. हे आरक्षण कायद्याच्या कसोटीत टिकणार नाही असं सांगतानाच सरकारने जरांगे यांना अध्यादेश दिला नसून तो नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे, असं भुजबळ यांचं म्हणणं आहे. मराठा समाजाला आरक्षण तर मिळणार नाही, शिवाय त्यांचे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आरक्षण जाणार, असा इशारा भुजबळ यांनी दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत विरोधी गटाकडून आलेल्या प्रतिक्रिया अभ्यासाने महत्त्वाचा आहे. नव्हे तर जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळण्याची कायद्यानुसार तरतूद होत नाही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले असे म्हणताच येणार नाही. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाल्यावरती आधी सरकारने सर्वेक्षण सुरू केले. त्यातूनही आरक्षणाची धार कमी होत नसल्याने आता त्याबाबत अध्यादेश काढून सरकारने वेळ मारून नेली आहे. या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान दिले तरच ते टिकेल का हा विचार करण्याची आवश्यकता आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश देताना मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ असं आश्वासन दिले, पण त्यावर सदावर्ते यांनी आक्षेप घेतला आहे. 307 अंतर्गत दाखल गुन्हे, पोलिसांवर झालेले हल्ले हे गुन्हे सरकार जर मागे घेणार असं म्हणत असले तर ते मागे घेता येतात का, असा सवाल सदावर्ते यांनी विचारला आहे. गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, पण असं असताना कायद्याच्या कसोटीवर जे आरक्षण टिकेल तेच सरकारने देणं आवश्यक आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण मिळेल, पण सगळे सोयरे गणगोत यांच्या आरक्षणाबाबत बरेच वाद आहेत. असे सरसकट आरक्षण दिल्यास इतर समाज तशी मागणी करतील अशी भीती कायद्याचे अभ्यासक व्यक्त करत आहेत. शिवाय कोकण प्रांतातील मराठा समाजाला हे आरक्षण मान्य होईल का, ते याबाबत काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. असा सगळ्या पैलूतून मराठा आरक्षणाकडे पाहावं लागणार आहे. म्हणूनच की काय मराठा आरक्षण कोण जिता कोण हारा हा प्रश्न तुर्तास तरी अनुत्तरित आहे. कसा वाटला आजचा विषय हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. नेत्यांचा खबऱ्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या नवा आगळा वेगळा विषय घेऊन. धन्यवाद.